नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे सकाळची। तर मित्रांनो, बाहेर पाऊस बघा, आमच्या या खिडकीतून पाऊस बघा आहे ना। पाऊस आता उघडलेला आहे। हो 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 हो, टायगरला पण बघा बरं का। बघा बघा बघा, कोणीच बघू नका, कोणीच बघू नका। अरे बघा 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 बाई, किती गो ही अक्कल। हो, इथून जाते ना चप्पल इकडे। गप्प बस, चुप्प बस। मैदान नाही, चुप 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 चुप। इकडे हो, चल इकडे हो, वरती हो, वरती जा। पाऊस चालू आहे अजून। अरे बापरे, पाऊस चालू आहे। वाव। तर चला, आम्ही जातो आता ह्या पावसामध्ये पहिल्यांदाच टेरेसचा आनंद घ्यायला। भिजायला नाही जात, टेरेसवरती जाऊन जरा बघायचं आहे काय झालं आहे परिस्थिती, पाणी व्यवस्थित जातो आहे का नाही। पाणी तर जातच असणार आहे। तर आणि हा आला मला पाडायला, चपलीवर पाय देतो पाठीमागून, असं तोंडावर पाडशील ना मला तर कडी उघडू दे। थांब जरा, डायरेक्ट वर पण तेवढं का तोंडाला दरवाजा लागला। टायगर थांब, टायगर थांब, येणं झालंय। तिकडे जाऊ नको सगळ्यांच्या घरी, यांनी कडे लावून बसतात बिचारे, घाण होतं म्हणून। चल चल। टेरेसची हालत, कबुतरांनी सगळी कबुतरांची विष्टा पावसाने धुतली गेले आणि त्याच्यामुळे काय झालंय तर खराटा मारला पाहिजे। त्यासाठी ना असं जोराचा धो पाऊस जर आला ना तर भारी होईल, सगळी घाण जाईल। इकडची पण बघा मस्त सगळे झालंय, तर कबुतरांची विष्टाच सगळी राहिली। आता जरा खराटा मारला की सगळं होईल व्यवस्थ। सुजला आला ना की सुजलला सांगणार आहे, घे बाळा आता खराटा आणि कर साफ। पाऊस लागतंय का? ए बरा लागतंय, लागतंय लागतंय। इथंच राहतं का दिवसभर? राहतो इथं? लय बोला येतं तुला लय। हा इकडे ये, इथं मैदानात बघूया, इकडे मैदानात या। हा मैदान, पाय स्लिप होती बाबुडीची। लाद्या ओल्या झाल्यात ना आता। तिकडे गेलाय कारण ना टायगर पाय सरकतायत ना। उन्हाळ्यात काय व्हायचं, ऊन लागायचं मध्ये कोपऱ्यात जायचा, तर त्याला आता तेच वाटलं मी तिकडे गेलं तर मला पाऊस लागणार नाही। म्हणजे काय ही त्याची बुद्धी किती शार्प आहे ना। खरंच टायगरला इतकी बुद्धी कशी आणि कुठून आली काही कळत नाही बाई। मी इतर डॉगी बघते ना, ए बोरा कबूला काय करू नको टायगर। वातावरण भारी वाटतं मित्रांनो, आणि ना पाऊस आला ना जोरदार एकदम धोधो असा तर मस्त येणार आहे। आम्ही टायगरला मी घेऊन येणार आणि टायगरला इथं भिजवणार मस्त। काय आहे, घुस आहे? कबू आहेत, चल कबू आहेत, घुस नाही। कबू आहेत, जाऊ दे। हो इकडे चल, राहतो का इथंच? मी जाऊ का खाली? जाऊ मग चल। हो इकडे ये ना, इथून बघ जरा खाली बघ। पाय सरकतायत ना, हे बघा टेरेसवरती आहे ना आमच्या, पाणी अजिबात कुठं साचत नाही, जमा होत नाही। बरोबर व्यवस्थित सगळा फ्लो काढलाय त्यांनी पाण्याचा। इकडे असं सगळे व्यवस्थित पाईप दिलेले आहेत। आई एक, इकडे 2 आणि तिकडे 3 लाईन बरोबर दिल्या त्या मिस्त्रीने, एकच नंबर। याचं टेन्शन होतं तसं। आम्ही जेव्हा बांधलेलं तेव्हा पण आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही 1 दिवस पूर्ण पाणी भरून ठेवायच्यावर, आणि आम्ही भरलेलं सुद्धा। पाणी व्यवस्थित जात होतं सगळं बरोबर, काम चांगलं केलं। त्याबद्दल आता काहीच तक्रार नाही। सगळ्या मिस्त्रींची बिचाऱ्यांनी खरंच खूप मेहनत घेतली या घरासाठी, खूप म्हणजे खूपच। आणि त्यांच्या मागं लागून मी सगळं काम करून घेत होती, बिचाऱ्यांना बसूसुद्धा देत नव्हती। आता त्यांचं वाईट वाटतंय, पण दुःख एवढंच झालं की कसं, दुःख नाही झालं, वाईट वाटलं थोडंसं की त्यांना पूजेच्या वेळेस कसं झालं, येता नाही आले कारण ते सगळे गावी गेलेले। पण मी त्यांना बोलवणार कारण माझी इच्छा आहे। आणि ते जेवढे होते ना तेवढ्यांना बोलून माझ्या हाताने जेवण करून घालायचं आहे मला त्यांना असं। तर असं चला, येतील ते गावावरून। आता त्यांचा पावसाळा सीझन असतो ना, ते लोक एप्रिलमध्ये कोण गेले, कोण मार्चमध्ये गेले। मग म्हटलं एकाला बोलवायचं एकाला नाही, तर बोलवायचं तर सरसकट सर्वांना बोलवायचं आहे ना।
त्यासाठी मी हे केलं नाही. मग म्हटलं सर्वांना येऊ दे जरा, गणपतीनंतर ऑक्टोबर महिन्यात ते सगळे गावावरून येतील, मग हे करले. हे हे काय कोंग 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 कोंग, चल बाहेर, चल खाली उतर, उतर खाली. बघ पाय स्लिप होतोय, हळू चल, पाय लचकल ना, चल चल खाली उतर, चला. आता आम्ही निघालोय खाली जायला डीमार्टला. मित्रांनो पाऊस आहे, आम्ही छत्री नाही छत्री विसरून आलोय. पाऊस चालू झाला आहे सकाळपासून, असंच रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आणि त्यात छत्री नाही. डीमार्टला खास करून छत्री आणायलाच जायचं आहे मला, आणि थोडंसं सामान पण घ्यायचं आहे. साक्षीला म्हटलं चल माझ्यासोबत, कोणच नव्हतं. बाईकवर जायचं म्हटलं तर भिजायलाच होणार, म्हणून स्कूटी बाईक काय नाही. ते टायगरचे पप्पा बोललेले आपण जाऊ, पण म्हटलं नको परत भिजायला होईल पाऊस जोरात आला तर. त्यामुळे म्हणलं तर रिक्षाने जाऊ. तर आमच्या इथं रिक्षा कसं आहे, थोडं खाली अंतरावर उतरावं लागतं, डायरेक्ट दरवाजापाशी रिक्षा नाहीत. तर असं चाललो आता भिजत भिजत. म्हटलं येताना नवीन छत्रीमधून येऊ आपण, आहे ना. हां, तर आता आलो आम्ही इथं रिक्षा स्टँडपाशी आलो आहे. जरा आता चालायचं अजून खाली. चला आता डीमार्टला जाऊया. भेटलेली आहे, थोडा वेळ गेला आम्हाला. पाऊस तर चालू आहे. पावसात इकडे कसं रिक्षा लवकर मिळत नाही. बरं झालं, सुदैवाने आम्हाला लवकर रिक्षा मिळाली. तर चला आता डीमार्टला जाऊया. आणि शॉपिंग म्हणलं ना की माझा एकदम आवडीचा विषय आहे. प्रत्येक गृहिणीचा असतोच, पण माझा तो सर्वात फेवरेट विषय आहे ना साक्षी. मग ते स्वतःसाठी असो किंवा इतरांसाठी असो, पण शॉपिंग म्हणलं की खूप भारी. चला आता पहिले मला भांड्यांच्या स्टोअरमध्ये जायचं आहे. देवी पण किती आहे, जड आहे ना. हे निघणार नाही पण ना, क्रॅशच केलेले ते बघ तसं. यामध्येच मला कढई बघायची होती, त्याशी मी बघून केलेली. पॅन आहे हा, पण अशी कढई नाही आहे. तिथे विचारलं पाहिजे. ते एसी पण घेऊन दे बघतो. इथेच बघितली, एकच होती का काय ती समजत नाही. तुम्हाला टॉवेल, हे छोटे टॉवेल छान आहेत ना. बघा याच्यातलं घ्यायचं आहे. याच्यातलं हा छान वाटतं ना, मोठा आहे का, भारी आहे ना, पुसायला भारी आहे ना. टॉवेलच नाही, 199चं चांगलं आहे. कलर पण चांगला आहे. माझ्याकडे असे मागं आलेली ना, तर याच्यातले रुमाला नेली तर मी घेते मी. आणि एक टायगरच्या पप्पांनी मला बॅटरी आणायला सांगितली. तर बॅटरी कुठे आहे, बॅटरी शोधते. हे सगळे डब्यांचं स्टोर आहे इथं आता, आहे ना. आता सगळ्यात जास्त याचाच सीझन आहे. पाण्याच्या बॉटल पण घ्यायच्या होत्या, नवीन आले आता 45ला. बघ छान वाटतंय ते, बघ मस्त आहे ते. आपण पण आता नेल्यात ना, बस होईल आपल्याला, आहे ना. आता मस्त नवीन नवीन एक असतं येत असतात डिझाईन. मला इथं ना आता डब्बे घ्यायचे. तर कुठे घातले नको ग, तिकडे मी घेतलेले. ते मागे आलेले तेव्हा हे डब्याचं काहीच नव्हतं स्टोर पूर्ण. हे एकच राहिलेली होती डिझाईन, ते आपले घेतलेली. आत्ताशी आमची शॉपिंग झाली मित्रांनो, 6:15 वाजलेत. आणि इथं बघा हे काय काय घेतलं ते घरी गेल्यावर दाखवते. तर आता इथं आम्ही घेतो आहे आईस्क्रीम. तर आईस्क्रीम खातो आता. मिक्स सॉफ्टी या सर्वांनी खायला. जागा नाही येतच बसते आता. साक्षी काय बसणार नाही, कारण ती कुठेही गेली तरी बसत नाही. बाहेर पावसाचं वातावरण आहे, तसंच आहे. बापरे मित्रांनो, अर्धा तास आमचा गेला, रिक्षाच मिळत नव्हती. इथे ना संध्याकाळच्या टायमाला असंच प्रॉब्लेम असतो, रिक्षाच मिळत नाही. टायगरला बघ काय आणलं मी. काय आणलं तुला माहिती आहे? तुला काय आणलं? पप्पी घे पहिले पप्पी. बस बस मित्रांनो, हे बघा आता मी काय काय आणलं तुम्हाला दाखवते. टायगर बघ, काय टायगर बघ. या या अगं मोबाईल घे खाली. अगं मोबाईल खाली स्क्रॅच पडल माझा असेल. छत्री, छत्री घाबरलाय. छत्रीला घाबरतो. हे बघ
या. तर आता काय काय मित्रांनो मी शॉपिंग केली तुम्हाला दाखवते. डीमार्टमध्ये फार गर्दी होती त्यामुळे काय झालं मला जास्त शूट करता आलं नाही. काय काय वस्तू घेतली ती म्हटलं चला घरी गेल्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते. तर हे डबे, तर हे बघा हे डबे घेतलेत. मला डबे पाहिजे होते कडधान्यांना कमी पडले मला आणि छोटे डबे घेतले. त्याचं काही सामान वगैरे ठेवायला. एक टॉवेल घेतला आहे. टॉवेलची क्वालिटी पण मस्त आहे बघा, एकदम सॉफ्ट आहे. काय कर खाऊ नाही आणले मी काल, खाऊ नाही आणले. हे ब्रेड आहे, हे मीठ घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेत. तर मला हे करायचं होतं लाडू बनवायचे ड्रायफ्रूटचे म्हणून. आणि एक स्कार्फ घेतला मला. हा बघा मस्त आहे ना टायगर. अजून त्याच्यात काय आहे ते दाखवते. साक्षीचे पॉपकॉर्न इथंच राहिले आता. आणि हा एक माझा प्लाझोच आहे हा सुद्धा. आणि हा घेतलाय रेनकोट डीमार्टला. रेनकोटची क्वालिटी पण भारी आहे बघा, मस्त. कारण आता पावसाळ्यात शूट वगैरे करायला जाताना कसं रेनकोट पाहिजेच. आणि त्याच्यासाठी बॅग पण आहे ना रेनकोट हे करून ठेवायला, कवर करून ठेवायला. आणि हा टायगरच्या पप्पांचा रेनकोट आहे, जॅकेट आहे. हा बघा टोपी कुठे त्याला ही बघा. कारण टोपी नसेल पाहिजे तर कॅप काढून ठेवू शकतो आपण. टोपी पाहिजे आणि याच्या खाली आता फक्त हे ह्याच्या खाली ना पॅन्ट नव्हती है ना. आणि हे काय नाही टेन्शन आणलं थोडंसं बस. तर मला खास करून कशासाठी जायचं होतं माझ्या या छत्रीसाठी. आणि तुम्हाला पहिल्यांदाच सांगते आयुष्यात मी पहिल्यांदा ही अशी 500 रुपयाची छत्री घेतली. नाही तर आतापर्यंत 150-200 अशीच घ्यायची स्टेशनला. मग म्हणायची जाऊ दे कशाला, पण आता घेतली चांगलीच घेतली एकदाच. आणि छत्रीचा जास्त संबंधच नसायचा कारण बाहेर येणं जाणं जास्त नसायचं. पावसामध्ये तर सगळ्यांना छत्र्या लागतातच. पण मी पहिल्यांदाच म्हटलं नाही आता मला घ्यायची तर मी चांगलीच घेणार आणि घेतली. एवढंच होतं ना. बॅटरी नाही आणली. बॅटरी नाही, बॅटरी लय शोधली तिथं बॅटरी नव्हती. विचारा साक्षीला. अजून तुम्हाला सांगते अजून काय आणलंय दाखवते तुम्हाला. काय आहे आता हे काय आहे ते ओपन करून दाखवते मी तुम्हाला. मग तुम्ही ओपन मॅजिक करा. आणि टायगर बायचं मारायचं आता. तो त्याच्यावरती बसला तर त्याला बरं वाटतं. बसणार नाही तो, त्याला सवयच नाही लागलेली. टायगर काय येतं बाबा. या इथं या. बस बस त्याला चालायला मस्त, त्याला सवय लावली असती. बस इथं बस. या पावसात बरं झालं ना पावसात. या इथं इथं बस खाली, खाली बस. खाली बस 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 खाली बस. अगं बस अगं मजा येते. मजा येते ना मोमो आधी. मी पण येऊ इथं. बसा ये इथं ये झोप इथं नको. तर हे बघा मित्रांनो हे खूप छान वाटतंय ना. मला खूप जणांनी सजेस्ट केलेलं की ताई पाय स्लिप होतात, पाय स्लिप. पण आता मी तुम्हाला खरोखर सांगते हे टाकले ठीक आहे. टायगर इथं बसायला असं वाटत नाही मला. तर आता पावसामुळे बसू शकतोय ना, थंडी बिंडी जर वाजली तर. पण तो इतर दिवस त्याला लादीच गार बरी द्यायची बघा. तो तिकडे जाऊन बसेल म्हणजे इथे येऊन कोपऱ्यात बसेल. तो कोपऱ्यात करून टाकायला पाहिजे. पण मस्त वाटते ना, कलर पण छान आहे ना. तर मित्रांनो मॅट कसा आहे नक्की सांगा मला. हे बघा मला तर फार आवडलं, एकदम मस्त कलर वाटतोय बघा. हे ना छान वाटतंय. हा एवढी घाण करून टाकणार नाही मॅटचं आता तुम्हाला सांगते. पावसाचे पाय सगळ्या पावसाचे पाय, चिखलाचे पाय आहे ना. टायगर नाही ना आणणार पण दिसायला किती सुंदर वाटते बघा ना. थांबा ना. अशा रीतीने माझी शॉपिंग झाली. थोडीशी शॉपिंग होती, खास करून मला फक्त हे पावसाळीच सगळं आणायचं होतं. रेनकोट, छत्री त्यासाठीच गेलेली. पण आता थोडं थोडं लागलं ते काय काय ते घेतलं असं. आणि तर अशा रीतीने माझी सगळी शॉपिंग झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.